श्री क्षेत्र ढवळेश्वर तालुका मालेगाव येथील श्री दिगंबर नाना शामराव खैरनार यांच्या मळ्यात संत रखुमाबाई समाधी जीर्णोद्धार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। कार्यक्रमास भागवताचार्य कीर्तनकार हबब कविताताई साबळे शिर्डी, प्राणप्रतिष्ठा गाथा मूर्ती हबब शशिकांत महाराज अहिरे करंज गव्हाण, मृदुंगाचार्य परम पूज्य सचिन महाराज विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्था करज गव्हाण, लाठी काठी तलवार बाजी दांडपट्टा भालाफेक सादर करते राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्था आळंदी। हरिपाठ नेतृत्व भागवताचार्य हबब हर्षदाताई जेजुरकर, खास आकर्षण हबब शिवानीताई शिंदे, रडू नको रे बाळा गवळण गायिका हबब नंदालाई उंडे विठाई भजनी मंडळ कोपरगाव। आयोजक श्री दिगंबर नाना शामराव खैरनार, श्री अविनाश जिभाऊ नामदेव कानडे।
ओम गंगणपते नमः स्वाहा। ओम गंगणपते नमः स्वाहा। ओम दुर्गाय नमः स्वाहा। ओम दुर्गाय नमः स्वाहा। ओम दुर्गाय नमः स्वाहा। ओम दुर्गाय नमः स्वाहा। जपाकुलं संकाशं कश्यपेयं मधुतिमत् तपोयं सर्व पापग्नं प्रणतोऽस्मिं दिवाकरणं सूर्याय नमः स्वाहा। ओम जपाकुलं संकाशं कश्यपेयं मधुतिमं तपोयं सर्व पापग्नं प्रणतोऽस्मिं दिवाकरणं सूर्याय नमः स्वाहा। ओम सर्वगर्भसम्भूतं विद्युत् तदक्रान्तेः समाप्रभं कुमारं शक्त्यास्तस्य मंगलं प्रणमाम्यहम्। ओमाय नमः। रामकृष्ण हरी माऊली। माझं नाव दिगंबर शामराव खैरनार, राहणार चिंचावट, हल्ली मुक्काम ढवळेश्वर. ढवळेश्वरचा असा आहे, या माऊलीची स्थिती अशी की 1948 साली जन्माला आली आणि साधारणतः 16 वर्षानंतर 58 साली पर्यंत केलं. तर त्यांची ख्याती अशी होती, मृत्यूनंतर त्यांच्या राखेत संपूर्ण तुळशीची माळ पूर्ण मिळाली. ती माळ खंडोबाबा संत होते, तर ते
हरिपाठ म्हणत होते. त्यांच्याबरोबर ही रुक्माबाई हे पण हरिपाठ म्हणत होते. यांचा खूप 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 गाजावाजा होता. मी आता 1 वर्षापासूनच या मळ्यात आलो. तर इथं आल्यानंतर मला साक्षात्कार झाला. बोला बोला. तर माझ्या काहीतरी जीर्णोद्धार झाला पाहिजे असं मला बुद्धी दिली. त्याप्रमाणे बुद्धी दिल्यामुळे ते माझ्या हाताने करून घेतलं माऊलीने. कधीपासून? आता 6 महिन्यापासून पहिलाच कार्यक्रम आहे. आणि ते अगोदर पण खूप ख्याती होती त्यांची. खूप खूप फोटो आलत होता. हरिपाठ म्हणत होत्या. संत खंडूबाबा यांच्या हे संत होते त्यांच्याबरोबर हरिपाठ म्हणत होते फोटोमधून. अजून काही साक्षात्कार मला हे 6 महिन्यापासून त्यांनी साक्षात्कार दिला. रामकृष्ण हरी माऊली. माझं नाव अविनाश कानडे. माझं बालपण इथेच गेलेले. मी शाळेत जाताना इथून दर्शन घेऊनच शाळेत जायचो. मला तर तेव्हा नव्हतं वाटलं की मी असं काही करू शकेल. परंतु मला एवढ्या 1 वर्षाचा आज जे काही साक्षात्कार घडले, जी मला संत रखमात्यांनी मला शक्ती दिली, त्या शक्तीच्या आधाराने मी नानांना भेटलो. नानांना विनंती केली. नानांनी माझ्या विनंतीला मान देऊन हा कार्यक्रम करण्यासाठी मला सहभागी करून घेतलं. आणि आम्ही दोघां मिळून हा कार्यक्रमाचा जी आमच्या मनातल्या दोघांच्या मनातली इच्छा होती जीर्णोद्धार करण्याचा, तो आम्ही संपूर्णपणाने आत्यांच्या शक्तीच्या साथीने पूर्ण केला. जी राहणार जवळेश्वर, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. संत रुक्माबाईच्या बाबतीत बोलायचं म्हटल्यावर हे ज्वलंत असं दैवत आहे. ह्या ठिकाणी माऊलींचा शेवटचा सोहळा झालेला होता. तदनंतर माधव हिरे यांनी इथं प्राणप्रतिष्ठा करून पादुका स्थापन केल्या. कालांतरानंतर त्या जीर्ण झाल्या. त्यांच्याच जावाई खैरनार नाना आणि कानडे परिवार यांनी सहभाग घेऊन, वास्तविक पाहता हे दोघं कुटुंब वारकरी संप्रदायाचे असल्या कारणाने त्यांची भगवंतावर असीम श्रद्धा असल्या कारणाने परत पूर्वीचं गतवैभव प्राप्त झालं. निश्चित संत रुक्मिणी आत्यांचा पदस्पर्शाने आमचं गाव पावन झालेलं आहे. आणि वास्तविक पाहता संसारिक जीवन जगत असताना अनेक अनुभव आम्ही आत्यांचे घेतलेले आहेत. मी लहान असताना 7वीला असताना आमच्या विहिरीमध्ये जवळजवळ 100 सर्प होते. त्या दिवशी बुधवार होता. मी संत रुक्मिणी आत्याला एक विनंती केली की माते, उद्या गुरुवार आहे, तुम्हाला नारळ फोडेल आणि हे सर्प जे साप आहेत ते निघून जाऊ दे. सकाळी आम्ही जेव्हा विहिरीवर गेलो बघायला लागलो तर एकही साप नव्हता. कालांतराने 25-30 वर्षाची गोष्ट असेल. त्यावेळी काही जलपरी नव्हती, पाणबुडा नव्हता. खाली विहिरीत 20-30 फूट उतरून हवा करावी लागत होती. त्यावेळचा हा माझा ज्वलंत अनुभव. आणि वारकरी संप्रदायाचे आम्ही पण एक निश्चिम कट्टर सेवेकरी आहोत. निश्चित संत रुक्मिणी आत्याच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत हा भगवंताचा पाऊस धवळीर म्हणून कुठेही गेलं पवित्र ते कुळ पावन तो देश, तेथे हरीचे दास जन्म घेते. या उक्तीप्रमाणे आम्हाला सांगावं लागतं की धवळेश्वर म्हटल्यानंतर लगेच समोरच्या लक्षात येतं की तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. लगेच लक्षात येतं की धवळेश्वरचे का भाऊ तुम्ही. कार्यक्रमाला गेलो तरी खंडूबाबाच्या पदस्पर्शाने बाबा जेव्हा हरिपाठ म्हणायचे, तदनंतर माऊली त्यांच्या मागे हरिपाठ म्हणायचे. आणि जेव्हा बाबा भजन करायचे, तल्लीन व्हायचे, तर बाबांचा अंगाचा अक्षरशः घाम निघायचा. आणि बाबा अथक परिश्रम घेऊन ज्यावेळेस हरिपाठ करायचे ते 1.5-2 किलोमीटरपर्यंत मधुर स्वर असा आवाज जायचा. जय हरी म्हणा. रामकृष्ण.